अनुभव नसेल, पहिली टर्म आहे, काही बोलताना थोडंसं क्लास आहे, परंतु या सभागृहात एक उच्च परंपरा आहे. 1865 साली स्थापन झालेली बरोबर म्युन्सिपालिटी बार्शी ही आज झाली आहे. या नगरपालिकेत सलग 21 वर्ष प्रभावी सारखे नेतृत्व केले. या सभागृहाची गरिमा, या सभागृहाची सुसंस्कृतपणा, या सभागृहाचं सर्वार्थानं गौरव जपण्याचं काम या सभागृहातल्या सगळ्यांना लक्षात ठेवा. मग अशी थोडा बहुत काही चुकीचा प्रकार झाला त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी ज्येष्ठ सदस्य म्हणून विजयराव चव्हाण, तुम्ही गटनेते आहात, मी पण इकडे गटनेते, आपण मिळून घेऊया की ठीक आहे, एखादा सदस्य काही चुकला असेल तर तेव्हा बोलत असताना एकमेकाला इशारे करा, आपण सांगू थोडंसं आपण चुकतोय, आपण थांबूया. काय होतं माहितीये का, या बोलण्यातनं कारण नसताना हा राजकीय आकडा व्हायला. या सभागृहात आपण विश्वस्त आहोत, आपण मानत नाही. जनतेचे आपण विश्वस्त म्हणून काम करत असताना नागरिकांच्या हिताच्या भूमिका इथे मांडल्या पाहिजे. राजकारणाच्या मुद्दे मांडण्यासाठी त्याचं बाहेरचं व्यासपीठ असतं आणि सातत्यानं समोरच्याला टोकायचं, समोरच्या नेतृत्वाला, समोरच्या सदस्यांना ही पण भूमिका योग्य आहे. ठीक आहे, तुमचे नेते, तुम्ही सगळी मंडळी काम करताय, आमचे नेते, आमची मंडळी काम करताय. काम करत असताना अंतिम ध्येय आपलं हे नागरिकांचं हित, एवढं लक्षात ठेवलं. अध्यक्ष साहेब, 698 कोटीचं आपण हे बजेट पाहिजे. सभागृहात ज्यावेळेस आम्ही पहिल्या मिटिंगला आलो त्यावेळेस आमची भूमिका आम्ही जाहीर केली की संख्येला आम्ही विविध आहोत, तरी देखील आम्ही तुमच्यासोबत विकास करण्यासाठी तुमच्यासोबत आहोत. आता आपल्याला पुढे जायचं. ही भूमिका मांडत असताना ज्या काही त्रुटी आहेत, ज्या काही चुका आहेत त्याचा उघडकीस आला पाहिजे आणि त्या दुरुस्ती करण्याचं काम हे जॉईंट लायबिलिटी म्हणून तुमचं आमचं आहे प्रशासनाचं. 698 कोटीचं बजेट आहे. आता ह्या 698 कोटीच्या आकड्याची गंमत अध्यक्ष महोदय सांगतो मी आपल्याला. वर्तमानपत्राच्या माध्यमातून, डिजिटल मीडियाच्या माध्यमातून 698 कोटीचं बजेट हा ऐकल्यानंतर सामान्य माणसाच्या नजरा विचित्र होता आणि एवढं डीपीडीसीचं बजेट जर 700 कोटीचं असेल आणि बार्शी नगरपालिकेचं 698 कोटीचं, आता यामध्ये काय नेमकं त्रुटी राहिल्या आहेत, काय चुका आहेत ते आपलं निदर्शनास आणतो. आपण मोठ्या प्रमाणात त्या बाबतीत दखल घ्याल असा मला विश्वास आहे. भांडवली जमेत आकडे फोगवलेले कसे आहेत, महसुली जमेत सुद्धा आकडे फोगवलेले कसे आहेत. 22 ते 23 मध्ये 150 कोटी, 23 ते 24 मध्ये 132 कोटी, 24 ते 25 मध्ये 154 कोटी सिरियल पहा देशामध्ये, आणि 25 ते 26 ला 245. त्यानंतर भांडवली प्लस महसुली मिळून 22 ते 23 ला 204 कोटी, 23 ते 24 ला 291 कोटी, 24 ते 25 ला 523 कोटी, 25 ते 26 ला 387 कोटी आणि 26 ते 27 ला 698. थोडस याच्या बाबतीत माझ्या आपल्याला विनंती आहे. आता हे आकडे कुठे फुगले हे दाखवत असताना मला माहिती जबाबदारी एखादी गोष्ट मी आपल्यासमोर बोलतोय म्हणलं पाणी क्रमांकासहित मी तुम्हाला सांगेन की नेमकं कुठं काय चूक राहिली आहे. आता तुम्ही दाखवले इथं बजेट सादर करत असताना 133 कोटीची आरंभीची शिल्लक, 133 कोटीची शिल्लक दाखवली. वास्तविक पाहता बजेट सादर करत असताना 133 कोटीची तुम्ही शिल्लक म्हणताय. या ठिकाणी 25-26 मध्ये 141 कोटी रुपये आपल्याला प्राप्त आहे आणि शिल्लक किती दाखवतोय आपण 133 कोटीची दाखवतो. अकाउंट विभाग, मुख्य लेखापाल, सहाय्यक लेखापाल आकडे नुसते पाहून घ्या. त्यानंतर जे काही वाहतूक करायचं, ज्या काही चर्चा करायचं त्या पण समोर 141 कोटी आपल्याला आहे तर त्यातून 133 कोटी रुपये कशी शिल्लक आहे. दुसरी महत्वाची या ठिकाणी गतवर्षीचं बजेट होतं 512 कोटीचं, 2020-25-26 ला 550 कोटी पकडले आणि आता 141 कोटी पकडले जमेत. बरं का, येणाऱ्या जमेत म्हणजे गेल्या वर्षी आपण 141 कोटी जर आपल्याला महसुलीचा माल असेल, भांडवलचा माल असेल तर या वर्षीची पकडली ते 550 कोटी रुपये. आता ही 550 कोटी रुपये आकडा पकडत असताना तो कशा पद्धतीने कुठल्या योजना फुगवलाय हे देखील मी आपल्याला विस्ताराने सांगतो. दुसरी गंमत अशी आहे या ठिकाणी कोणतेही प्रशासकीय, तांत्रिक किंवा प्रशासनिक मान्यता नसताना काही योजनांच्या बाबतीत प्रशासनिक मान्यता नाही, प्रशासकीय शासनाची नाहीये, तांत्रिक मान्यता संबंधित
एमजीपीची नाहीये, पीडब्ल्यूडीची नाही, तरी देखील त्या योजना गृहीत धरून नुसते आकडे फुटवून काय होते माहितीये, त्या फुटवण्याला आपण आपल्याला फसवतोय. कारण 698 कोटीचं वार्षिक नगरपालिकेचं बजेट लोक अक्षरशः म्हणजे वेगळ्या अर्थानं वेगळा मेसेज चाललाय. त्यामुळं किमान पक्षी या गोष्टीवर सगळ्या आपला विचार झाला पाहिजे. त्यानंतर हे आकडे फुगवल्यानंतर आज बार्शी नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती जर पाहिली तर विवरणपत्र मी तक्रार केल्यानंतर आपण मला अकाउंट विभागाला दिलं. तर पूर्वी तुम्ही विवरणपत्र दिलं नव्हतं, नुसता अर्थसंकल्प दिला होता. विवरणपत्रात कुठेही विविध विभागांकडून ठेकेदारांना देय असलेली देण्याचा अंतर्भाव नाही. ते येणं गरजेचं आहे. कारण आज शेवटी ठेकेदारांनी काम केलं ना, ठेकेदार म्हणजे काही चोर नाही. ठेकेदार एखादं विकासाचं काम ठेकेदारांनी केल्याशिवाय पूर्ण होणार नाही किंवा त्याच्याशिवाय ती गाडी पुढे जाणार नाही. मग ठेकेदाराची देणी जी आहे ती देणी का वाढली किंवा कशामुळे वाढली ह्याचा नंतर वापर आपण, परंतु ठेकेदारांची देणी पण दिली नाहीयेत का विवरणपत्रात त्याचा उल्लेखच नाही. आज माझ्या माहितीप्रमाणे बांधकाम विभाग असेल, बांधकाम विभागाला साधारण 48 कोटीच्या आसपास आहे, पाणी पुरवठ्याला 7.5 कोटीच्या आसपास आहे, आरोग्याला त्या ठिकाणी 15 कोटीच्या आसपास आहे. अशी देणी आहेत तुम्हाला ठेकेदारांची, की ठेकेदारांची देणी विवरणपत्रात तुम्ही कुठेही घेतलेली नाही आणि हे अयोग्य, हे चुकीचं आहे. कारण तुम्ही बजेट सादर करत असताना तुम्हाला येणारी रक्कम घेताय, द्यायची रक्कम घेत नाही तुम्ही, ती देणं गरजेचं आहे का तुमचं. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, अनेक शासकीय योजनांना आता दीपक राऊत सांगितले, त्यांनी काळजीपोटी सांगितले की आपल्याला नफा हिस्सा नसलेल्या योजना घेऊया, परंतु ज्या ज्या योजनांना नफा हिस्सा आहे त्या नफा हिस्स्याची प्रोव्हिजन कधी विवरणपत्रात नाही. एखादी राज्य नगरोत्तर असेल किंवा जिल्हा नगरोत्तर असेल, ही योजना घेत असताना तुम्हाला 25% आपण पैसे भरायचे. 25% आता माझी तर माहिती अशी आहे, प्रशासकीय कालावधी जे काही 100-125 कोटी रुपयाची मान्यता मिळाली त्याला तुम्ही नफा हिस्स्याची रक्कम द्यायची होती. ती रक्कम तुम्ही न देता नवीन प्रस्ताव सादर केला, ही अनियमितता होतीये. भविष्यात कालांतरानं माहिती अधिकार आहे, जागृत नागरिक आहे, सगळी सिस्टम अडचणीत. त्याच्यामुळे याच्या बाबतीत देखील खुलासा होणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अध्यक्ष आहे, सामान्य प्रशासन विभागाकडून 8 महिन्यात 1.50 लाख रुपये आणि 4 महिन्यात 50,000 रुपये इतकं उत्पन्न दाखवलेलं आणि 25-26 मध्ये मात्र 4.5 लाख रुपये जन्म मृत्यू आणि माहिती अधिकारावर दाखवत आहे. आता वास्तविकता हे आकडे वाढवताना सुद्धा तारतम्य ठेवून 10-20% वाढ अपेक्षित ठीक आहे. छोट्या छोट्या गोष्टी करणं गरजेचं आहे. स्थापत्य विभागात त्या ठिकाणी राज्य नगरोत्थान याच्या बाबतीत तुम्ही सांगितले प्रशासकीय अनुदान किती आल्याचा उल्लेख नाही. त्याच्यात नुसतं 92.56 कोटीची मान्यता त्याचा उल्लेख केलेला आहे. लोकशाही रांधासाठी योजना असेल, नगरोत्थान राज्यस्तरीय दलित वैशिष्ट्यपूर्ण रस्ते अनुदान उल्लेख, विशेष रस्ता, तीर्थक्षेत्र विकास. आता तीर्थक्षेत्र विकासाचा हा प्रॉब्लेम सार्वजनिक आहे. मुळात राज्य शासनाची तीर्थक्षेत्राबाबतची भूमिका बदललेली आहे. आता तीर्थक्षेत्राच्या बाबतीत लोकहिस्सा म्हणजे पर्याय देवस्थान आणि नगरपालिका यांना 50% आणि 50% शासन देणार, ही भूमिका चुकीची आहे. त्या संदर्भामध्ये दीपक राऊत यांनी सांगितलं की माझे आमदार प्रयत्न करताय, विद्यमान आमदार देखील त्याच्या बाबतीत प्रयत्न करतील आणि आपण एक ठराव येणाऱ्या सभेमध्ये शासनाला विनंती करणारा या सभागृहाच्या माध्यमातून पाठवू की बाबा तीर्थक्षेत्रामध्ये आपण अनुदान देत असताना हा जो काही फरक करताय, भगवंताची गळती काय आहे, पांडुरंगाच्या बरोबरी नाही. पांडुरंगाचं तीर्थक्षेत्र पंढरपूरचं नववर्गाचं असेल तर बार्शी देखील नववर्गाचा असणं अपेक्षित आहे. माझ्या माहितीनं तत्कालीन राज्यमंत्री दिलीपराव सुतन साहेब यांनी युतीशास्त्राच्या काळात त्याला तीर्थक्षेत्र म्हणून मंजुरी घेतली. मात्र फक्त अवघ्या तुळजापूर रस्त्यासाठी एकाच पैसे आले होते, त्यानंतर पैसे आले नाहीत कारण निकष बदलले. हे निकष बदलण्यासाठीचा आपण एक ठराव सर्वानुमते सभागृहाच्या सर्वानुमते शासनाला विनंती करणारा ठराव काढतो. त्याच्यानंतर अल्पसंख्याक बहुल, माझी वसुंधरा या ज्या योजना आहेत या योजनांच्या संदर्भामध्ये स्पेसिफिकेशनचा अभाव दिसतोय. केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी राज्याला विशेष सहाय्य या हेडखाली 20 कोटी रुपये प्राप्त होणार असं म्हटलेलं आहे. आता ह्या 20 कोटीचं प्रस्तावित कामं काय आहे, त्याचं नेमकं प्रयोजन कशासाठी असणार आहे त्याचाही उल्लेख होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अध्यक्ष विवरणपत्र पाहिली, त्याच्यामध्ये या मार्केट ऍक्ट मधील 127 वर्षानुवर्ष लोकांवर काही रिझर्वेशन पडलेली होती. त्यांनी 127 प्रमाणे खरेदीच्या नोटिसा दिल्या आहेत.
2016 नंतर काही देखील हल्लेली नाही, 1 रुपया देखील दिला गेलेला नाही. त्या बाबतीत देखील आपल्याला UB6 असेल किंवा इतर शासकीय काही योजना आहेत ज्यातून आपल्याला पैसे मिळतील आणि लोकांचे पैसे देता येतील. कारण 16 नंतर आज 26 साधारण 10-11 वर्षाचा पिरियड होत आलाय. लोकांचे गोरगरीब माणसं आहेत, त्यांच्या प्रापंचिक अडचणी आहेत, वैयक्तिक अडचणी आहेत, मुलाबाळांची लग्न आहेत, जमीन आहे, आरक्षण असल्यामुळे डेव्हलप करू शकत नाही. अशा गोष्टी देखील आपण लक्ष घालणं गरजेचं आहे. जलसंकलनाच्या बाबतीत पाणी पुरवठा सेवा शुल्क जे आपण ज्या नागरिकांना नळ कनेक्शन नाही त्यांच्यासाठी आपण त्याचं 300 रुपये घरटी अशा पद्धतीनं सेवा शुल्क लागू केलं होतं मागे 10-15 वर्षापूर्वी. त्याची ही वसुली होत असताना जो आकडा थकलाय त्याचं कारण नियमित पाणी नाही. आज देखील सभागृहात उपस्थित राहत असताना कुठं चाललाय म्हणतो तर नगरपालिकेत मीटिंग आहे, काय मीटिंग तुमची करायची, 8 दिवस झालं पाणी नाही. अशा पद्धतीनं लोकांचा पाण्याच्या बाबतीतला रोष प्रशासनाला पक्षात असतं, नगरसेवकांना सोसावा. कारण शेवटी आम्ही फील्ड घेऊन असतो, प्रशासन हे कमी संख्येने लोकांच्या समोर असतं. तुम्हाला फोनवर तर बोलत असतील परंतु आम्हाला प्रत्यक्ष एक पद देऊन लोक बोलायला कमी करत नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांचा तो अधिकार आहे, परंतु याच्या बाबतीत देखील काळजी घेणं गरजेचं आहे. स्वतंत्र पाणी पुरवठा योजना 296 कोटीची आहे, त्यापैकी 80% अनुदान 2026-27 मध्ये येणं अपेक्षित असं म्हटलंय. माझ्या आमदारांनी जी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना आणली ती पूर्वी सुपल साहेबांनी मंजूर केलेली योजना होती आपल्याकडे, वार्षिक उर्वरित संयुक्त पाणी पुरवठा योजना. त्या काळात मशिनरी नसताना 3.5 वर्षाची योजना पूर्ण झालेली आहे, बरोबर आहे, कायदेशीर आहे. आणि ती नंतर तत्कालीन आमदार राजाभाऊ यांनी 296 कोटीची योजना आणली. 80% अनुदान 26-27 मध्ये येणं अपेक्षित असं म्हटलं. वास्तविक माझी माहिती अशी आहे, मी ज्या वेळेस माझ्या आमदारांची बाईट ऐकले त्यावेळेस पैसे बाळपैकी आले, म्हणजे आकड्यात काहीतरी चुकतंय आपण, याची देखील आपण काळजी घेणं गरजेचं आहे. 80% येणं अपेक्षित म्हणताय तुम्ही, वास्तविक बघा येणं अपेक्षित असतं तर 246 कोटीची बिलच तुम्ही दिली नसते. कारण त्या 246 कोटीमध्ये बऱ्यापैकी मटेरियलची बिल आहेत, पाईपची बिल आहेत, मशिनरीची बिल आहेत, ती पण माहिती घेतली कुठं होते ना ज्याने त्यांनी लक्षात घेऊन बोला, लक्षात राहणार नाही. पुढचा मुद्दा मला असा आहे, अध्यक्ष महोदय, पर्यावरण आवाज काम पूर्ण झालेलं आहे, जॅकमेंट पूर्ण झालेले, पंप बसवण्यात आले आणि पण 72 पैकी 48 किलोमीटर पाईपलाईन पूर्ण झाली. जलशुद्धीकरण केंद्र 90% पूर्ण झालेलं आहे आणि गावातल्या MBR 2 MBR पूर्ण झाले आणि BPT जो रामबडचा तो फक्त 25 किलोमीटरची लाईन जी आहे कोर्टवाडी ते MIDC त्या दरम्यान थोडा 4 लेनमुळे थोड्या अडचणी आलेल्या शेतकरी, त्यामुळे थोडं आम्हाला वेळ लागला. मी काय म्हणतो, तुम्ही काय सांगा योजनेच्या असलेल्या कामाबद्दल शंका नाही. तुम्ही म्हणताय 80% अनुदान येणं अपेक्षित 26-27 असं मेन्शन केले, ते चुकलंय. 252 मध्ये 30 कोटी आपल्याला हा ते 80% तुम्ही म्हणताय ना 26-27 मध्ये येणं अपेक्षित आहे का? गोष्टीला असं मी त्यांच्याशी बोलतो, पण तुम्ही किती करताय, तुम्हाला मुद्दा आम्हाला माझ्या सुधारित जे झालंय ते साधारणतः 396.42 कोटीचे झाले, 99.53 कोटी वाढ झालेली आहे. 80% अनुदान 26-27 मध्ये येणं अपेक्षित आहे. 120 कोटी रुपये त्यांच्याकडे देण्यात म्हणजे वाढीवचे पैसे पर्सेंटेज वाईज किती टक्के वापरा, एकूण योजनेच्या पर्सेंटेज वाईज किती टक्के वापरा, ते चुकलंय आपलं, दुरुस्त करा. चला आज चुकलंय माझा, तुम्ही काय सांगतो तुम्हाला, कारण एकीकडे आपण ऐकतोय 200 कोटी आले, 250 कोटी आले, आणि दुसरीकडे प्रशासनाकडून तर 80% अनुदान येणं अपेक्षित आहे 26-27 असं म्हणणं काय ना, कळलं पाहिजे, 100% कळलं पाहिजे. अध्यक्षाची परवानगी घेऊन एखादा सदस्य बोलत असताना मध्ये आटकाव करत जातो, काही समाजशास्त्राचे नियम शिका नवीन सदस्यांना. माझं म्हणणं आहे ट्रेनिंगला सगळे पाठवलं तरी होत आहे, सगळ्यांनी पाठवलं तरी येत नाही. तुम्ही सिनियर आहात, मी पण सिनियर आहे, आपल्याला माहिती आहे.
दरवर्षी नगर परिषदेचा पर्यावरण अहवाल असणं गरजेचं आहे. गेल्या 3 वर्षात पर्यावरण अहवाल आहे. यावर्षी प्रस्तावना आहे. पर्यावरण अहवालाची गरज आहे का? कुठे धूळ जास्त आहे, कुठे प्रदूषण जास्त आहे, प्रदूषणाला मात करण्यासाठी उपाययोजना काय. पान क्रमांक 34 वर पर्यावरण अहवालामध्ये 000 मेन्शन केले. त्या बाबतीत सुद्धा होणं अपेक्षित आहे. अध्यक्ष महोदय, पुढच्या मीटिंगला पर्यावरण अहवालावर भरीव तरतूद करून नव्यानं यावर्षी पर्यावरण अहवालासाठी जे काही टेंडर असतं ती प्रोसेस करावी. त्याच्यानंतर पान क्रमांक 14 वर आपल्या ज्या काही नगरपालिकेच्या प्रॉपर्टी आहे, आता त्या प्रॉपर्टीच्या बऱ्याच ठिकाणी डॅमेजेस हे माणसं रखवालीसाठी किंवा त्या देखभालीसाठी नसल्यामुळे होत आहे. शॉपिंग सेंटरचा मुद्दा आणि सदस्यांनी सांगितलं तर त्याचा विमा उतरणं गरजेचं आहे. तो विमा उतरला गेलेला नाही, हा एक मुद्दा महत्वाचा आहे. त्याच्यानंतर पान क्रमांक 15 वर 42 कोटी कर्जावर परतफेडीसाठी 2.93 ची तरतूद. भविष्यात याचा देखील कर्ज न घेता त्या मुद्द्याकडे पुढे येणार आहे. उत्पन्न वाढीच्या दृष्टीनं जे काही सभागृहात आपल्याला एकमेकाशी संयुक्तपणे प्रयत्न करायचे तर काही बाबतीत कर्ज घ्यायची वेळ येता कामा नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. पान क्रमांक 16 वर हा वार्षिकांना थोडासा धडकी बरोबर. आता मी म्हणणार नाही चतुर्थ वार्षिक आकारणी केली नाही पाहिजे. चतुर्थ वार्षिक आकारणी केली पाहिजे, नियमानुसार आहे, मॅन्डेटरी. पण आता चतुर्थ वार्षिक आकारणी ह्या जीआयएस पद्धतीच्या आकारणीमुळे आता जरी तुम्ही म्हणत असाल निर्माण होणार नाही, तर आता जे काही घरपट्टीचे दर आहेत प्रत्येक नागरिकाचे, प्रत्येक कुटुंबाचे, प्रत्येक घराचे वाढले. या बाबतीत देखील सामंजस्याने सत्ताधारी पक्षांनी, नगराध्यक्षांनी, प्रशासन प्रमुखांनी एकत्रितपणाने करवाढ जवळ नसलेला अर्थसंकल्प जरूर आहे तुमचा, परंतु या माध्यमातून तुम्ही माझ्याशी हा प्रश्न विचारला होता, माझ्या माहिती तुम्हीच विचारला, तर या विषयावर बोजा पडणार नाही याची काळजी आपण घेतली. त्या बाबतीत देखील आपल्याला आग्रह झाले. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, आता दवाखाने बंद होऊन म्युनिसिपल ऍक्ट प्रमाणे खूप दिवस झाला त्याचे बजेट डेट तसेच कंटिन्युअस केले. बजेट डेट काढून टाकावे, अकाउंट विभागाला आपण आदेश द्यावे. त्याचबरोबर कामगार कॉलनी दुरुस्तीचा विषय श्रमसाफल्य योजनेतून मागच्या सातत्याने सभागृहात चर्चा झाली. जे लोक अतिशय घाण काम करतात, अतिशय शहरातल्या स्वच्छतेच्या कामात प्राणप्रमाणे काम करतात, ज्यांचं 58 वर्ष पूर्ण होईपर्यंत जगू शकत नाहीत ती माणसं त्या सगळ्या घाण कामांमुळे, त्या माणसांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य नावाची योजना आहे. त्याचा प्रस्ताव लवकरात लवकर, आणि अध्यक्ष महोदय, मी इथं बोलतोय भाषणासाठी बिलकुल नाही, मी आपल्याला विनंती करतोय की आपण मी ज्या काही सूचना वाढतोय त्या संदर्भात समोरच्यांना आदेश द्यावे प्रशासनाला की लवकरात लवकर ह्या गोष्टी झाल्या पाहिजे. त्याचबरोबर पान क्रमांक 23 पासून ते 29 पर्यंत भांडवली जमीन आकडे तळात फुगवलेले आहेत, ते आपल्याला निदर्शनास येतील. त्याचबरोबर पान क्रमांक 30 मध्ये भांडवली खर्चात देखील आकडे फुगवलेले. आता ह्या आकडे फुगवण्यात गंमत सांगतो तुम्हाला, काही योजनांवर आकडे धरले, त्याची प्रशासनिक मंजुरी नाही, प्रशासकीय मंजुरी नाही, तांत्रिक मंजुरी नाही, असल्याही मंजुरी नसतात अमुक अमुक योजना एवढे पैसे अमुक. आता तीर्थक्षेत्राची अडचण दीपकराव वगैरे सभागृहात सांगितली ना, 25% न 25% देवस्थान आणि 50% शासन, अशी जर योजना असेल तर आपल्याला परवडणार नाही. आता 80 कोटी रुपये हे योग्य नाही. ह्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदीत आपण काय करतोय, आपणच आपल्याला फसवतोय की काय असं चित्र निर्माण व्हायला. त्याचबरोबर आज आता एकूण 317 कर्मचारी कार्यरत आहेत वाशिम नगरपालिकेत सफाईसह. त्यात केडरचे 24 रिक्त जागा आहेत, वर्ग 3च्या 25 जागा आहेत, वर्ग 4च्या 4 जागा आहेत. माझी सभागृहासमोर आपल्याला विनंती, 34-14 किलोमीटरचं आपलं क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये या शहराचं सेन्सेक्स प्रमाणे 2011च्या सेन्सेक्स प्रमाणे जरी 1,17,000 लोकसंख्या असली तरी फ्लोट पॉप्युलेशन धरून आजूबाजूच्या तालुक्यातून शैक्षणिक सुविधा, त्याचबरोबर वैद्यकीय सुविधा यासाठी असणाऱ्या माणसांचं जर लोकसंख्येचं जाळं आपण पाहिलं तर आज शहरामध्ये काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज आहे. माझी आपल्याला अध्यक्ष महोदय विनंती आहे की आपण महिला नगराध्यक्षा या शहराचा स्टाफिंग पॅटर्न बदलला पाहिजे. स्टाफिंग पॅटर्न साधारण 25 वर्षापूर्वीचा स्टाफिंग पॅटर्न आहे. आज शहराच्या गरजा लक्षात घेऊन स्टाफिंग पॅटर्न मध्ये त्या पद्धतीने कर्मचाऱ्याचा अंतर्भाव झाला पाहिजे. कारण काय होते माहितीये का, आत्ताच अमोल चव्हाणनी सांगितलं, काकडेंनी सांगितलं की संख्या आपली असल्यामुळं ठिकाणकडे वळायचं, आउटसोर्सिंग झालंच पाहिजे. परंतु नगरपालिकेला आउटसोर्सिंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा मनुष्यबळ ठेवून नाही. बांधकाम विभागात जर तुम्ही गेला तर प्रभारी चार्ज आहे, शिक्षण मंडळात तुम्ही गेला प्रभारी चार्ज आहे, बहुतांश आपल्या डिपार्टमेंटला प्रभारी चार्जेस आहे.
त्यामुळे पहिला प्रयत्न आपण करावा, केडरची माणसं जास्तीत जास्त माझ्या आमदारांकडून प्रयत्न करावा आणि आपल्या माझ्या आमदारांकडून करून समाजाच्या वतीनं डीएमए या संदर्भात पत्रव्यवहार करावा. जास्तीत जास्त ही माणसं आली पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करावा. वर्ग 4 जे काही रिक्त पद आहे त्यात 32-72चा विषय अत्यंत ज्वलंत आहे. त्या विषयाच्या संदर्भाने देखील जी काही टेंडन्सी आता डीएमए ऑफिसला आहे, संयुक्त जॉईंट मिटिंग आपण अध्यक्षाला हवा, सत्ताधारी विरोधक प्रशासन एकत्रित येऊन त्या संदर्भातला प्रवर्धन केला आपण तर आज लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं कठीण झाले. जे 32-72 मध्ये आपसूक मिळालं त्यांच्या वारसांच्या जागी नोकरी लागतात त्याचा आशीर्वाद तुम्हाला लागेल अध्यक्ष साहेब. म्हणून माझी विनंती आहे या संदर्भात देखील आपण सातत्यानं क्रियाशील राहावं. त्याचबरोबर पान क्रमांक 58 नमुना क्रमांक 88 मध्ये जे काही तुम्ही कार्यादेश देऊन कामं घेतली माझ्या माहितीप्रमाणे नफा फंडातली कामं असावी. ठेकेदार शाणे आहेत, हुशार आहेत, ठेकेदार नफा फंडातलं काम करण्यात उत्सुक नाही. त्याचं कारण असं आहे की नफा फंडामध्ये असणारी जमा कमी स्वरूपाची असते, बिलं मिळायला उशीर होतो आणि 22-23 ह्या वर्षातली आर्थिक वर्षाची कामे त्यामुळे या त्यांच्या संदर्भामध्ये म्युन्सिपल ऍक्ट, पीडब्ल्यूडी ऍक्ट याप्रमाणे कार्यवाही होऊन पुढची टेंडर रिटेंडर करा ना. आता जिथं तुम्ही डांबरीकरण धरलं असेल तिथं खडीकरणासहित करायची वेळ आहे 3-4 वर्षात. कारण आपल्याकडे काही एखाद्या पदाधिकाऱ्याचं काम सांगितलं म्हणजे लगेच होत असं नाही. त्याचं इस्टिमेट करणं, त्याला प्रशासनिक मंजुरीसाठी ठराव करणं, योजनेत काय असेल तर प्रशासकीय मंजुरीला जाणं, परत त्याचं तांत्रिक मंजुरी घेणं, टेंडर पब्लिकेशन करणं, वर्क ऑर्डर करणं, ह्या प्रोसेसमध्ये वर्षाचा कालावधी जातो. त्यामुळे माझी विनंती अध्यक्ष महोदय की सगळीच्या सगळी कामं जर परवडणारी नसतील तर रद्द करण्याचा आदेश आपला व्हावा आणि नव्यानं त्या कामांची इस्टिमेट होणं गरजेचं आहे. आता पाणी पुरवठा विभागाचं विवरणपत्र बघितलं, 10.5 कोटी रुपयाची तूट आहे. स्वच्छतेत 10 कोटी रुपयाची तूट आहे. वास्तविक पाहता या तुटी भविष्यात आपल्याला फेलवणार नाही. आता तुम्ही म्हणाल मी फक्त तुटीवर 500 करतोय तर तूट कशी भरून काढावी याच्या बाबतीत देखील माझा काही विचार आहे. समाजाच्या समोर सांगेल तुम्हाला आवडता स्वीकारा, नाही आवडता सोडून द्या. शेवटी आम्ही विरोधक काही म्हटल्यानंतर तुमच्यासमोर मांडणं एवढंच आमचं काम. आणि याच बजेटमध्ये पहिल्यांदा नगराध्यक्ष तेजस्विताई आणि सहाय्यक लेखापाल बोराडे दोघांचं मी अभिनंदन करेन. जेंडर वाईज तुम्ही बजेट सांगा. पहिल्यांदा वार्षिक अशी घटना घडली वार्षिक जेंडर वाईज बजेट, तर त्या जेंडर वाईज बजेटमध्ये तृतीय पंथी आणि पारलिंगीचा समावेश व्हावा ही एक आपल्याला विनंती. शिक्षणाच्या बाबतीत अत्यंत आवडत नाही का माझं? आवडत नाही का तुम्हाला? सांगू पडलं तुम्ही चित्रीकरण बघा बसत नाही माझं पूर्ण होईपर्यंत चालू. आता भारत पवार सर शिक्षण सभापती आणि आमच्या भगिनी साऱ्या शिक्षणाच्या संदर्भात बोलल्या, काही सदस्य बोलले. अध्यक्ष महोदया, शाळा सुधारल्या पाहिजे, मुलांचं भवितव्य घडलं पाहिजे, स्लम एरियातले मागासवर्गीय वस्तीमध्ये शाळा ज्या आहेत, गरीब कुटुंबातील मुलं आहेत, सगळ्यांची भावना सारखी परंतु ऍक्च्युअल प्लॅन होतं. कारण आज एकूण शाळा 20 शाळांमध्ये कर्मचारी कार्यरत आहेत 68 आणि त्याच्यावरचा खर्च आहे 16 कोटी. 68 कर्मचाऱ्यावर 16 कोटी रुपयाचा खर्च येत आहे. 16 कोटीमध्ये 3 कोटी रुपये वार्षिक नगरपालिका देते, राहिलेले 13 कोटी रुपये राज्य शासन देतं. शिक्षण मंडळाच्या कार्यालयात जर तुम्ही गेला तर पैकी तरी नावाचा एक शिपाई जर सोडला तर परमनंट वाढच नाही. भावकर साहेब विस्तार अधिकारी 4 वर आहे. दुसरे शिंदे पर्यवेक्षक शिक्षक आहेत, तरी शाळा बघायची त्या पर्यवेक्षक होऊन काम करायचं. तिथं असणारी रिक्त पदाची संख्या विचारात घेता या बाबतीत देखील एक प्लॅन करणं गरजेचं आहे की तुम्हाला जर ह्या शाळा टिकवायच्या असतील आणि ह्या शाळा टिकवणं ही काळाची गरज आहे. कारण प्रत्येक पालकाला डोनेशन देऊन खासगी शाळांमध्ये सहभाग घेणं किंवा प्रवेश घेणं हे परवडणार नाही. त्यामुळे ह्या शाळा आहेत. आता सीबीएसईचा मुद्दा उपस्थित केला, प्रयत्न कौतुकास्पद आहे. परंतु माझी माहिती अशी सीबीएसईची मान्यता सेंट्रल दिल्लीतून आज लागायत या बाबतीतला तुमचा कुठलाही प्रस्ताव नाही. तुमच्या मनात आलं, तुमची इच्छा चांगली आहे, प्रामाणिक आहे, त्याच्याबद्दल दुमत आहे, पण तुमच्या मनात आलं म्हणजे उद्यापासून जूनपासून सीबीएसई होणार नाही. माझ्या माहितीनुसार सीबीएसईच्या मान्यतेसाठी खूप मोठा प्रवास आहे आणि याची सुरुवात कुठेतरी करा. तुमची भावना चांगली आहे, परंतु सीबीएसईचा बिल्डिंग बांधणी म्हणजे सीबीएसई होत नाही. त्याच्यासाठीचा स्टाफ देखील
आताचे रेग्युलर आपले जे स्टाफ आहेत 68 ते स्टाफ तिकडे काम करू शकत नाही, त्याच्यासाठी देखील सीबीएसईचा स्टाफ लागणार आहे. त्यामुळं या बाबतीत आपली इच्छा असेल तर आम्हाला सहभागी करू द्या, नसेल तर तुमची तुम्ही करा. परंतु लवकरात लवकर तुमचं जे काही सीबीएसई आहे त्या बाबतीत देखील ते यशस्वी व्हावं. परंतु यशस्वी होण्यासाठी प्रोसेस करणं गरजेचं आहे. प्रोसेस होत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, मध्यंतरी काय झालंय, मी सांगितलं ना, पहिलं तर सांगितलं तुम्हाला माझ्याबरोबर बोलायची संधी नाही. अध्यक्ष महोदय, आज आपण या सभागृहात बोलत असताना अनेक गोष्टींचा वापर झाला, काही चांगल्या सूचना या ठिकाणी झाल्या. त्या सूचना करत असताना त्या कशा गरजेच्या आहेत याबाबतीत देखील आपली चर्चा झाली. आता काही गोष्टींची तरतूद आहे, तर ती तरतूद पुरवणी बजेटमध्ये व्हावी या दृष्टीने माझी आपल्याला विनंती. छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊ, महात्मा बसवेश्वर, महाराणा प्रताप, अहिल्याबाई होळकर, त्याचबरोबर जे राष्ट्रपुरुष, ज्यांना आपण राष्ट्रपुरुष मानतो म्हणतो, त्यांना सदैव आपण त्यांच्या समोर नमस्कार होतो, त्या राष्ट्रपुरुषांचे पुतळे उभे करण्यासाठी संकेश्वर उद्यानामध्ये चौकडे उभे करून ठेवण्यात आले आहे. या पुतळ्यांना मान्यता देण्याचा प्रस्ताव विजय चव्हाणचं पुढच्या सभागृहासमोर घेणं गरजेचं आहे. कारण त्याची प्रोसेस थोडीशी लेंदी असते. पुतळा मंजुरी हे करत असताना पुढच्या मिटिंगला या संदर्भात चबुतरे आपण उभे केले, मात्र पुतळ्यांच्या माहिती घ्या, असेल तर दाखवा. असेल तर दाखवा. दुसरी महत्वाची गोष्ट अध्यक्ष महोदय, सीसीटीव्ही बसवणे. बार्शी शहराच्या दृष्टीनं कायदा सुव्यवस्था असेल किंवा शहरातील ट्रॅफिक असेल, त्या बाबतीत सीसीटीव्ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. सीसीटीव्हीच्या बाबतीत देखील या बजेटमध्ये कुठेही अंतर्भाव नाही, तो पुरवणी बजेटमध्ये करण्यात यावा. त्याचबरोबर ट्रॅफिकच्या संदर्भानं पोस्ट चौक असेल, माधव चौक असेल, अशा काही ठिकाणी ट्रॅफिक जामचा प्रॉब्लेम सातत्याने येतोय. ट्रॅफिक पोलीस असून देखील ट्रॅफिक सातत्यानं वाढते. तर सिग्नल्स बसवण्यासाठी नगरपालिकेच्या वतीनं प्रयोजन करण्यात यावं. त्याचबरोबर जनतेकरिता कल्याण कार्यक्रम याच्यामध्ये थोडस जे काही हेड आहे ते गट केले तर बरं होईल. पूर्वी असे हेड असायचे जुन्या काळात, वेळांना पोडगी, व्यवहाराच्या बाबतीचा खर्च. आता त्याच्यावर आपण खर्च करत नाही, 0-0 तरी कशावर पुढे ठेवलाय. व्यवहाराचा खर्च जो आहे त्याच्यासंदर्भात काही करता आलं तर बघा, अनेक व्यवहार मिळत होतात आणि मग ते शांततेने कोणी करायचा, पोलीस काय करतात, त्याला मदत करून म्हणून आवाहन करतात आणि त्याची आर्थिकतेचा प्रयोजन होतं. परंतु आपल्या शहरात जर व्यवहार मिळत झाला तर त्याच्या माहितीच्या संदर्भात आपल्याकडे तरतूद असावी. त्यानंतर गुरास पोटगी होती पूर्वी, जे काही व्यवहारच गुर आहेत त्याला पोटगी दिली जायची. परंतु आता बदल्या काळात त्याच्यावरचा खर्च खूपच नाही. बहुतांश गुरं ही स्वतःच्या मालकीची असल्यामुळे आणि कोंडवाड्यामध्ये तुम्ही त्याच्यावर कारवाई करत असल्यामुळे त्याच्यावर काही विषय नाही. त्यानंतर पान क्रमांक 21 वर आर्थिक दुर्बल घटकावर 5% आर्थिक दुर्बल घटकावर 5% तरतूद नाही. त्याचबरोबर पान क्रमांक 22 मध्ये रिकामी रकाने संभाव्य खर्च नाही. वृक्ष प्राधिकरण सारखे महत्वाचं हेड आहे त्याच्यामध्ये, ते सुद्धा खूप गरजेची गोष्ट आहे. त्याचबरोबर या नगरपालिकेत अर्थसंकल्पावर बोलत असताना माझं स्वतःच हे 16वा अर्थसंकल्प आहे. काही गोष्टी आता एका विशिष्ट वयामध्ये म्हणा किंवा काय म्हणा त्या पद्धतीनं आपण पुढे गेलं पाहिजे. काही आपल्या होतोच पूर्वी अधिक आपल्या अभिभाषणात देखील आपण काही मुद्द्यांचा वापर केलाय, परंतु त्याच्यावर खऱ्या अर्थानं भर देणं गरजेचं ते भाषणामध्ये मागितलं. त्यातला मुद्दा नंबर 1 स्मशानभूमी दत्तक. माझ्या माहितीनं आम्ही अरुणदादा बारगोले, विरोधी पक्षनेते विजय राऊत
आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे चर्चा करून योग्य ती सुपरनगराध्यक्ष असताना प्रसन्नदाता गणेश मंडळाच्या विश्वासाला बुडवून घेऊन आपण एक नवीन पॅटर्न करूया. प्रसन्नदाता गणेश मंडळाची स्मशानभूमी दत्तक देखभाल दुरुस्तीसाठी देऊया. ताई तुम्ही पहा बारकाईनं आपल्या बजेटवर त्याच्यातला खर्च शून्य आहे. आज सामाजिक भान असणारी, सामाजिक योगदान देणारी, देशाला झळ लावून काम करणारी अनेक माणसं या शहरात आहेत. त्याचा उपयोग आपण जर चांगल्या प्लॅटफॉर्मवर करून घेतला, आज नुसती स्मशानभूमी मंगळवारपेठेतली नाही, अनेक स्मशानभूमी अशा आहेत. उडान फाउंडेशन सारखी काही संस्था आहे, रवी पर्यावरण आहे, त्यांना जाणीव जागृती आहे, वृक्ष संवर्धन, अशा अनेक संस्था आहेत, मॉर्निंग क्लब असेल. ह्या सगळ्यांनी पुढे येऊन एक एक स्मशानभूमी जर दत्तक घेतली तर त्याच्यावरचा आपला खर्च वाचेल. आपल्या खर्च करण्याला अडचण नाही होती. आपला कर्मचारी तिथं असेल तर तो मेंटेनन्स ठेवू शकत नाही आणि आपण खर्च करू शकत नाही. एखादा खिळा बसवायचा असेल दरवाजाचा तर तो खिळा बसवण्यासाठी जी काही आपली शासकीय प्रक्रिया आहे ती पूर्ण करत असताना तो दरवाजा पूर्ण निघालेला असतो. त्यामुळे आउटसोर्सिंग ह्या पद्धतीनं हे बाकीचे जे विषय आहेत ते पुढे येतात. त्याचबरोबर नरपा शाळा, आपण एक 2 नंबर शाळा त्या काळात मुन्ना सोनीला अध्यक्ष होते, लायन्स क्लबला आपण दिली होती. त्या पद्धतीने जर काही अशा पद्धतीने चांगल्या हेतून काम करणारी माणसं असतील तर त्यांनी फक्त शाळेच्या अभ्यासक्रमाला हस्तक्षेप करायचं नाही. भौतिक सुविधा ज्या आहेत, मुलांना गणवेश, त्याचबरोबर काही पाण्याच्या सुविधा, शौचालयाच्या सुविधा, भौतिक सुविधा, रंगरंगोटी याच्यावर जर त्यांनी काम करणार असतील तर त्याच्यासाठी आपण भर दिला पाहिजे. त्याचबरोबर नपा उद्यान, आता नपा उद्यान आपण मागे बघितलं ठेकेदारामार्फत करण्याचा प्रयत्न केला, विजय चव्हाणचा आपण प्रयत्न केला परंतु ते होऊ शकत नाही. त्यासाठी सामाजिक संस्थांना नपा उद्यान जर दत्तक दिलं तुम्ही तर मेंटेन राहू शकेल आणि त्या संस्था त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं त्याची नेमवली करा. त्या नेमकं काय पद्धतीने त्यांनी करावं याच्या संदर्भात सूचना आपण होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बार्शी शहरात सुशिक्षित रोजगाराची संख्या प्रचंड वाढली. आज ठिकठिकाणी टपऱ्या पाडतायत. त्याच्यासाठी माझी आपल्याला विनंती आहे की टपरी उपविधी नावाचा एक बायलॉज आपण मनोरंजन तयार केला. त्या बायलॉज मध्ये कुठली टपरी काढा असं माझं म्हणणं नाही, पण टपरी उपविधीमध्ये जर बसवून आपण योग्य पद्धतीने विशिष्ट आकाराच्या, विशिष्ट रंगाच्या बारामतीच्या धर्तीवर जर टपऱ्या दिल्या तर सुशिक्षित बेरोजगारांना पुढे दिलासा होईल. या दृष्टीने देखील आपण प्रयत्न करावा. त्याचबरोबर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असेल, या योजनेसारख्या अटी शर्ती जर आपण भविष्यात नगरपालिकेतल्या विविध कामांसाठी जर ठेवल्या, त्यामुळे मेंटेनन्स त्या ठेकेदाराकडे राहील. बऱ्याचदा ठेकेदाराचं काम सुरू होतं, त्याला वेळोवेळी मिळत नाही, त्यामध्ये काम रेंगाळतं, लोकांना काम म्हणजे त्यांच्यावर उपकार होतो. आणि पण आता अनेक रस्त्यांची तशी दुरावस्था आहे, त्या बाबतीत देखील आपण विचार करावा जेणेकरून नगरपालिकेला त्याची कोशिश कमी लागेल. खड्डे पडले म्हणून तुमच्याकडे लोक येणार नाही. त्याचबरोबर लाईट बिलाच्या संदर्भात झाला, फक्त पाणी पुरवठ्याचं आम्हा लाईट बिल 8 कोटी, फक्त पाणी पुरवठ्याचं, बाकीचे लाईट बिल वेगळी. त्याच्यानंतर सोलरचा जो तुमचा काही प्रयत्न आहे तो लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. या सगळ्याच्या संदर्भानं समित्या बैठक करा, बैठका घ्या, सर्वांमध्ये करवाढ दरवाढ न करता उपाययोजना होणं गरजेचं आहे. कारण शेवटी कसं असतं, आर्थिक क्षमता तुमची तयार केल्याशिवाय भविष्यात तुम्हाला कुठल्याही योजनेसाठी शासनापुढे हात पसरता येणार नाही, कारण मागणी करता येणार. दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे मिनिमम वेजेस ऍक्ट. अध्यक्ष महोदय, आउटसोर्सिंगद्वारे आपल्या नगरपालिकेत वेगवेगळी कामं चालतात. मग त्याच्यामध्ये गाळ काढणे असेल, सफाई कर्मचाऱ्यांचा ठेका असेल, संगणक असेल, फॉलोफनर असेल, वेगवेगळी कामं चालतात. ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांना मी अनेकदा प्रशासनाशी विषयावर बोललो, परंतु ती मंडळी दाद देत नाही. मिनिमम वेजेस ऍक्ट प्रमाणे त्याला पगारी करणं ठेकेदारावर बंधन करते. तुम्ही टेंडर काय मागवता? मिनिमम वेजेस ऍक्टला स्पर्धा करा. वास्तविक पातळीवर टेंडरची पद्धत प्रक्रिया चुकीची आहे. मिनिमम वेजेस ऍक्ट प्रमाणे त्या ठेकेदाराला त्याला पैसे दिलेच पाहिजेत. ठेकेदार जो असतो त्या ठेकेदाराला काय मिळलं पाहिजे तर त्याच्यावर पर्सेंटेज मिळलं पाहिजे. बारामती नगरपालिकेमध्ये अशा पद्धतीची टेंडर प्रक्रिया सुरू आहे. बारामती नगरपालिका काय करते, विशिष्ट पद्धतीचा जो मिनिमम वेजेस ऍक्ट आहे तो कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यावर जमा ठेकेदाराच्या वाया करते. कारण उद्या नगरपालिकेनं जर जमा केली तर त्याची रोजंदारीचा प्रश्न निर्माण होतो आणि ठेकेदाराला काय मिळतं त्याच्या बदल्यात ही सगळी सेवा पुरवली, ह्या सगळ्या सुविधा पुरवल्या म्हणून कमिशन बेसवर 1%, 1%, 2% ही रक्कम मिळते आणि त्या बदल्यात त्यानं ही सेवा पुरवली. हा मिनिमम वेजेस ऍक्टचा, कारण मदर इन्स्टिट्यूट म्हणून तुमच्यावर तुमची जबाबदारी मिनिमम वेजेस ऍक्टच्या संदर्भात सातत्याने तक्रार करतो. विनोद जाधव नावाचे सामाजिक कार्यकर्ता सातत्याने विषयावर बोलतोय, रिपोर्ट करतोय आणि हे जर
आपल्याला कायमस्वरूपी नीट ठेवायचं असेल तर मिनिमम वेजेस ऍक्टच्या संदर्भात टेंडरमध्ये दुरुस्ती करणं गरजेचं आहे. कारण आपण बदल तुम्ही नगरपालिका टेंडर काढते तर तुम्हीच म्हणायचं हा की एवढ्या वेळात 587 रुपये रेट दिला पाहिजे आणि त्याला स्पर्धा आहे आणि मग त्याला 587 पेक्षा कमी येणार माणूस तुम्ही व्हॅलिड करा. पण 587 दिले पाहिजेत ना. 587 पेक्षा कमीचा माणूस तुम्हाला मंजूर करून चालत नाही. त्यामुळे 587 देऊन त्याबद्दल कमिशन बेसवर जो ठेकेदार काम करेल त्याच्यासाठी मिनिमम वेजेस ऍक्ट होणं गरजेचं आहे. पहिला शौचालयाच्या संदर्भानं प्रसाधन गृहाच्या संदर्भानं काही महिलांनी उपस्थित केला मुद्दा भगिनींनी उपस्थित केला तर त्याच्या बाबतीत देखील माझी एक विनंती आपल्याला मागे आपण दलित वस्ती योजनेत काही ठिकाणी शौचालय बांधत असताना कर्मचाऱ्यांचं क्रम बांधलं त्याचा परिणाम असा झाला की ती शौचालय स्वच्छ राहील. जर आपण बीओटी तत्वावर काही मानधन त्या संस्थांना देऊन अशा पद्धतीने जर प्रयोग केले तर रस्त्यावरची दुर्गंधी संपेल, रस्त्यावरची जी काही अस्वच्छता आहे तो प्रश्न संपेल. त्या संदर्भाने देखील आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. निविदा समितीच्या अटी शर्ती ज्या आहेत त्या फ्लेक्झिबल झाल्या पाहिजे. कोणा एका ठेकेदारालाच त्याचे लाभ होता कामा नये याची देखील काळजी करणं गरजेचं आहे. कारण त्याच्यामुळे देखील आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अबाउटेटर जाणंच चुकीची गोष्ट. जर अंदाजपत्रक बदलच्या वर्षात तयार केलेली आहे तर त्या रेट प्रमाणेच त्यांनी ठेकेदाराने काम केलं पाहिजे. त्याच्यापेक्षा अभाव टेंडर देणं हे नगरपालिकेच्या दृष्टीने घातक पडते याचा देखील आपण विचार करावा. भगवान देवस्थानसाठी आपण 30 लाखाची तरतूद करताय. भगवान देवस्थानचा उत्सव हा लोकोत्सव व्हावा. तो उत्सव लोकोत्सव होत असताना माझी आपल्याला समाजाच्या माध्यमातून विनंती आहे की निवड मनोरंजनाच्या कार्यक्रमात बरोबरीनं धार्मिक कार्यक्रमांचा देखील आयोजनाचा त्यामध्ये प्रयत्न व्हावा जेणेकरून या पुढच्या काळात भगवंताची महती कशी वाढेल या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करावे. दुसरी महत्वाची गोष्ट आणि अत्यंत प्रत्येकांच्या जिव्हाळ्याचा विषय आणि आपण बार्शीत राहतोय. बारा शिवलिंगांची मंदिरं अशा अर्थानं बार्शीचं महत्व अधोरेखित केलं जातं. भविष्यात जर तुमचं धार्मिक पर्यटन या शहरात वाढायचं असेल तर माझ्या आपल्याला विनंती की या 5 वर्षात कटलेताईंनी आग्रह करून या कामावर भरच द्यावा की बार्शी शहराला येणारी जी 12 रस्ते त्या 12 रस्त्यावर प्रत्येक एका लिंगाची कमान असली पाहिजे आणि तो जे काही मंदिर आहेत आपली त्याचा परिसर विकास ही योजना आपण 5 वर्षामध्ये पूर्ण करावी. आपण शुभत आहात तुमच्याकडून योजना मार्गी लागेल असा मला विश्वास वाटतो. तुम्ही कोण ठरवणार माझं अध्यक्ष म्हणलं नाही काय तुम्हाला काय तुम्ही कोण ठरवणार माझं अरे मात आणायचंय का तुम्हाला राजकारण यायचंय का मी सहमतीच्या पाहुण्याला असं नाही. दुसरी महत्वाची गोष्ट बारा शिवलिंग मंदिराच्या बरोबरीनं बार्शी शहरामध्ये दस्तगीर दर्गा बार्शीमध्ये दस्तगीर दर्गा हा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारा एक दर्गा आहे. त्याची देखील व्यवस्था मागे अल्पसंख्याक बहुक्षेत्र विकास कार्यक्रमातून तत्कालीन नगरसेवक आसिफभाई तांबोळी मी सर्वांनी जाऊन हसन मुश्रीफ साहेबांकडून त्यासाठीचा निधी उपलब्ध करून घेतला होता. आता नंतरच्या काळात त्याच्यासाठी निधी मिळवून आलाय. तर दस्तगीर दर्गा आणि 12 शिव मंदिर या संदर्भातली उपाययोजना आपल्याकडून व्हावी हे सगळं करत असताना अध्यक्ष महोदय या अर्थसंकल्पाकडून आम्ही तुम्हाला कमिटमेंट सुतल साहेबांचा देखील आम्हाला विश्वासभाऊंचा देखील आम्हाला आग्रह विकासाच्या कामात राजकारण होता कामा नये. विकासाच्या कामात आपण सोबत राहणार. आमच्या भूमिकेनं या शहराला एक जर चांगलं वळण लागत असेल तर आपण एकमेकाच्या हातात हात धरून पुढे गेलो. अर्थसंकल्प हा केवळ आकड्यांचा तक्ता नसून शहराच्या विकासाचा कायदेशीर आराखडा आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. कायद्याचं पालन, जनतेचा विश्वास आणि शहराचा विकास या दृष्टिकोन अर्थसंकल्पामध्ये ज्या काही आम्ही कृती सुचवल्या ज्या काही उणीवा सुचवल्या त्याचा अभ्यास करून आपण पुढे केलं पाहिजे. तर 81 ते कोणवधी अर्थसंकल्पाची कायदेशीर चौकट आहे. या चौकटीमध्ये बसवत अर्थसंकल्प पुढे नेणं गरजेचं आहे. दर रुपये पैसा जनता आपल्याला देते. जनतेचे आपण इथं मालक नाही तर विश्वस्त आहोत या भावनेनं या अर्थसंकल्पाला सामोरं जात असताना मी आपल्याला सांगतो अनेक सदस्यांनी नवनियुक्त जे सदस्य आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीने आपली मनोमत व्यक्त केली आहे. या सगळ्याचा सारासार विचार करून नुसती ही सभागृहातली भाषणं न होता आपला पुण्याची दखल घेतली जाईल. आम्हाला या सगळ्या बोलवलं जाईल आणि पुन्हा एकदा चर्चा करायला अपेक्षा ठेवतो आणि पुन्हा एकदा आपल्याला या अर्थसंकल्पाला समर्थन देतो. परंतु
या कृतीची आपण दुरुस्ती